नमस्कार श्रोते हो. आज आपण एका नव्या प्रवासाला सुरुवात करतो आहोत. हा प्रवास आहे जग बदलून टाकणाऱ्या महान विचारवंतांचा आणि इतिहासाची दिशा ठरवणाऱ्या शक्तिशाली शासकांचा. मानवजातीच्या प्रवासात काही व्यक्ती अशा घडल्या ज्यांच्या विचारांनी काळाला आकार दिला आणि काही अशा घडल्या ज्यांच्या नेतृत्वाने संपूर्ण संस्कृतींचे भविष्य ठरले. काहींनी लेखणीने जग बदलले तर काहींनी निर्णयांनी. आपण या मालिकेत त्यांच्या जीवनातील संघर्ष पाहू, त्यांच्या विचारांचा जन्म कसा झाला, त्यांनी घेतलेले कठीण निर्णय कोणते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या आयुष्यातून आपल्याला काय शिकता येईल. कारण महानता म्हणजे पदवी नाही, महानता म्हणजे जबाबदारी आहे. विचारवंत आपल्याला विचार करायला शिकवतात आणि शासक आपल्याला कृती करायला प्रेरणा देतात. तर मित्रांनो, या मालिकेत आपण प्लेटो, ॲरिस्टॉटल, बुद्ध, विवेकानंद, मार्क्स, नीत्शे, अशोक, अकबर, नेपोलियन, सिकंदर आणि अशा असंख्य व्यक्तिमत्वांचे अनोळखी पैलू समजून घेऊ. त्यांच्या यशाबरोबरच त्यांच्या चुका आणि अपयशांमधील धडा देखील समजून घेऊ. चला तर मग मन उघडं ठेवूया, तुमचे पूर्वग्रह बाजूला सारूयात आणि विचारांच्या या महान विश्वात एक पाऊल पुढे टाकूयात. ही आहे आपली नवीन मालिका, जग बदलणारे विचार आणि निर्णय घेणारे शासक. चला तर मग सुरू करूयात. आज आपण ज्या माणसाच्या विचार प्रवासात प्रवेश करतो आहोत तो प्रवास एखाद्या चरित्रासारखा सरळ नाही, तो नदीसारखा आहे. कधी शांत, कधी उग्र, कधी खोल, कधी अंधारात वाहणारा. हा प्रवास आहे माणसाने स्वतःलाच विचारलेल्या प्रश्नांचा. मी कोण आहे? माझं अस्तित्व कशासाठी आहे? दुःख का आहे? मुक्ती म्हणजे नेमकं काय? आणि या प्रश्नांची उत्तरे शोधताना जेव्हा एक मन स्वतःला झोकून देतं तेव्हा तो मनुष्य केवळ संत राहत नाही, तो काळाचा आवाज बनतो. स्वामी विवेकानंद हा असा आवाज होतो जो आतून निर्माण झाला आणि संपूर्ण जगात घुमला. 19व्या शतकाचा भारत म्हणजे केवळ गुलामी नव्हती, ती मानसिक जखम होती. परकीय सत्ता शरीरावर राज्य करत होती, पण खरी गुलामी मनावर होत होती. लोकांनी स्वतःबद्दल कमी अपेक्षा ठेवायला शिकून घेतल्या होत्या. आपण काहीच करू शकत नाही ही भावना समाजाच्या नसानसांमध्ये भरली गेली होती. धर्म होता पण तो भीतीवर उभा होता. देव होता पण तो दूर होता. माणूस मात्र एकटाच होता. अशा काळात नरेंद्रनाथ दत्त नावाचा एक तरुण स्वतःशी झगडत होता. नरेंद्रसाठी देव हा श्रद्धेचा विषय नव्हता, तर तो सत्याचा प्रश्न होता. तो देव नाकारत नव्हता, पण तो खोटं मान्य करायला तयार नव्हता. त्याच्या मनात एक विचित्र संघर्ष होता. एकीकडे बुद्धी जी प्रत्येक गोष्ट तर्काच्या कसोटीवर तपासत होती आणि दुसरीकडे हृदय जे कुठेतरी खोल शांततेची आस लावून बसलेलं होतं. या दोन टोकांमध्ये तो सतत फाटत होता. म्हणूनच तो विचारतो की देव आहे का? कारण हा प्रश्न विचारणारा माणूस नास्तिक तर नक्कीच नसतो, पण तो प्रामाणिक नक्कीच असतो. रामकृष्ण परमहंस भेटले तेव्हा नरेंद्रला प्रथमच जाणवलं की सत्य हे नेहमी तर्काच्या चौकटीत बसत नाही. काही अनुभव असे असतात जे शब्दांच्या पलीकडे असतात, पण याचा अर्थ असा नाही की बुद्धी फेकून द्यायची. विवेकानंदांनी कधीच आंधळा विश्वास स्वीकारला नाही. त्यांनी अनुभवाला नेहमीच विवेकाची जोड दिली. म्हणूनच त्यांचं अध्यात्म हे धूसर नव्हतं, ते एकदम तेजस्वी होतं. ते दुर्बलतेचे समर्थन कधीच करत नव्हते, ते नेहमी शक्तीचं आवाहन करत असायचे. जेव्हा विवेकानंद भारतभर फिरत होते तेव्हा ते केवळ भौगोलिक प्रवास करत नव्हते, ते भारतीय आत्म्याचं स्कॅनिंग करत होते. प्रत्येक झोपडीत, प्रत्येक मंदिरात, प्रत्येक राजवाड्यात त्यांना एकच प्रश्न दिसत होता, माणूस स्वतःला विसरला तर नाही ना? तो देवाला शोधतो पण स्वतःला ओळखत नाही. विवेकानंदांसाठी हीच सर्वात मोठी आध्यात्मिक शोकांतिका होती. कारण जो स्वतःला दुर्बल मानतो तो देवाचं नाव घेऊनही गुलामीच करतो ना. त्याचं तत्वज्ञान हळूहळू अधिक खोल होत गेलं. ते म्हणू लागले की मुक्ती म्हणजे मृत्यूनंतर मिळणारी गोष्ट नाही,
मुक्ती म्हणजे इथे आणि आत्ताच या क्षणात भीतीपासून दूर होणे. भूक, अज्ञान, अन्याय आणि आत्मतिरस्कार यात घडलेला आणि अडकलेला समाज ज्ञानधारणेने मुक्त होत नाही. त्याला आधी शिक्षण असायला हवं, आत्मसन्मान हवा आणि संघटन हवं. म्हणूनच विवेकानंदांनी अध्यात्माला सामाजिक जबाबदारीशी जोडून टाकलं. त्यांनी देवाला मंदिरातून बाहेर काढून माणसात आणून बसवलं. शिकागोमध्ये दिलेलं त्यांचं भाषण हे केवळ ऐतिहासिक क्षण नव्हता, तो तात्विक स्फोट होता. कारण त्या व्यासपीठावर विवेकानंदांनी पूर्व पश्चिम संघर्ष मांडला नव्हता, त्यांनी पूर्व पश्चिम संवाद मांडला होता. त्यांनी सांगितलं की सत्य कोणत्याही एका धर्माची मक्तेदारी नाही. सत्य हे विशाल आहे आणि धर्म हे त्याच्याकडे जाण्याचा मार्ग आहे. हा विचार त्या काळात अत्यंत क्रांतिकारी होता, कारण जग अजूनही धर्माच्या नावाने विभागलेलंच होतं. पश्चिमेकडून विवेकानंदांनी जे शिकलं ते त्यांनी अंधानुकरण म्हणून स्वीकारलं नाही. त्यांनी विज्ञान, शिस्त आणि संघटन स्वीकारलं, पण उपभोगवाद, अहंकार आणि आध्यात्मिक रिकामेपणा त्यांनी नक्कीच नाकारला. त्यांना वाटत होतं की मानवतेचं भविष्य हे संतुलनात आहे, जिथे बुद्धी आणि करुणा, विज्ञान आणि अध्यात्म, व्यक्ती आणि समाज एकत्र नांदतात. विवेकानंदांच्या विचारात मी विरघळत जातो आणि आपण आकार घेतो. त्यांच्यासाठी स्वतःची मुक्ती म्हणजे समाजाच्या मुक्तीपासून वेगळी नव्हती. म्हणूनच त्यांनी संन्यासाला कर्माशी जोडून टाकलं. सेवा हीच साधना आहे असं ते म्हणायचे. गरिबाची सेवा म्हणजे देवाची पूजा. हा विचार केवळ नैतिक नव्हता, तो तात्विक होता, कारण तो अद्वैतातून येत होता. जर सर्वत्र एकच आत्मा आहे तर दुसऱ्याचं दुःख हे आपलं देखील दुःखच झालं ना. इथे विवेकानंद अत्यंत कठोर होता. ते दुर्बलतेला थेट पाप म्हणतात, कारण दुर्बलता माणसाला भीतीकडे नेते आणि भीती माणसाला गुलाम बनवते. ते म्हणतात, मला अशा धर्माची गरजच नाही जो माणसाला रडायला शिकवतो. मला असा धर्म हवा आहे जो माणसाला उभं राहायला शिकवेल. ही भाषा काहींना कठोर वाटते, पण हीच भाषा गुलाम समाजाला जाग करण्यासाठी आवश्यक होती. काळानुसार पुढे विवेकानंदांचा विचार अजून खोल होत जातो, कारण या टप्प्यावर ते केवळ समाजाची टीका करत नाहीत, तर माणसाच्या अंतर्मनाची शस्त्रक्रिया करायला लागतात. त्यांना जाणवतं की गुलामी ही फक्त बाहेरची साखळी नसते, ती आतली सवय पण असते. माणूस जेव्हा स्वतःला कमी लेखतो तेव्हा तो कोणत्याही सत्तेची गरज न पडता स्वतःवर राज्य करू लागतो. म्हणून विवेकानंद वारंवार सांगतात की स्वातंत्र्य ही आधी मानसिक अवस्था आहे. जो माणूस आतून भयमुक्त नाही तो बाहेरून मिळालेल्या स्वातंत्र्याचाही उपभोग घेऊ शकणार नाही. त्यांच्यासाठी अद्वैत वेदांत ही केवळ तत्वमीमांसा नव्हती, ती सामाजिक क्रांतीची बीज होती. सर्वत्र एकच आत्मा आहे हे वाक्य जर खरंच समजलं तर शोषण अशक्य होतं, कारण मग दुसऱ्याला दुखावणं म्हणजे स्वतःलाच जखमी करण्यासारखं होतं. विवेकानंदांना जाणवलं की भारताने अद्वैताचं तत्वज्ञान जपलं तर होतं, पण सामाजिक अंमलबजावणी केली नव्हती. आपण ग्रंथात एकत्व मानलं, पण व्यवहारात मात्र भेदभाव केला. जात, लिंग, गरीब, श्रीमंत या भिंती उभ्या केल्या आणि याच विसंगतीवर ते प्रहार करतात. ते अत्यंत स्पष्ट शब्दात सांगतात की जो धर्म माणसाला कमजोर बनवतो तो धर्म नसून मानसिक आजार आहे. त्यांचं हे विधान अनेकांना धक्का देऊन गेलं, कारण भारतात शतकानुशतके दुर्बलतेलाच अध्यात्म समजलं जात होतं. सहन करणं, निमूटपणे अन्याय स्वीकारणं हे सद्गुण मानले जात होते. विवेकानंद या सगळ्याच्या विरुद्ध उभे राहतात. ते म्हणतात, अन्याय सहन करणं हे पाप आहे, कारण ते अन्याय वाढवतो. ही भूमिका अतिशय धाडसी होती, पण विशेषतः ती एका संन्याशाकडून असल्यामुळे सर्वात महत्त्वाची ठरली. कर्मयोगाबद्दल बोलताना विवेकानंद एका अतिशय सूक्ष्म मुद्द्याला स्पर्श करतात. ते म्हणतात की कर्म म्हणजे केवळ कृती नाही, ती कृतीमागची भावना आहे. फळाच्या अपेक्षेने केलेलं कर्म माणसाला बांधून टाकतं, पण समर्पणाने कर्तव्य म्हणून केलेलं कर्म माणसाला मुक्त करतं.
इथे ते गीतेला आधुनिक अर्थ देतात. त्यांच्यासाठी कर्मयोग म्हणजे निष्क्रियता नव्हे तर पूर्ण जागरूक सहभाग होता. जगातून पळ काढणं नव्हते तर जगाच्या मध्यभागी उभं राहून काम करणं होतं. राजयोगावर बोलताना ते ध्यानाला गूढ न ठेवता शास्त्रीय चौकटीत मांडतात. मन हे शिस्तीत आणता येणारं साधन आहे असं ते सांगतात. विचारांवर नियंत्रण म्हणजे दडपशाही नव्हे तर दिशा देणं असतं. जो माणूस स्वतःच्या मनाचा मालक नाही तो कोणत्याही परिस्थितीत स्वतंत्र राहू शकत नाही. म्हणूनच विवेकानंदांसाठी आत्मसंयम हा गुलामीविरोधी लढ्याचाच एक भाग होता. भक्तियोगाबाबत ते आणखी वेगळं वळण घेतात. त्यांच्यासाठी भक्ती म्हणजे अश्रू ढाळणं नव्हे तर स्वतःचा अहंकार वितळवणं होतं. खरा भक्त तोच जो स्वतःला विश्वाशी जोडलेला अनुभवतो, जो देवाला घाबरत नाही तर देवाशी मैत्री करतो. या दृष्टिकोनातून ते भक्तीला मानसिक आरोग्याचं साधन बनवतात. भीतीवर उभा असलेला धर्म ते नाकारतात आणि प्रेमावर उभा असलेला धर्म ते स्वीकारतात. शिक्षणाबद्दल विवेकानंदांचे विचार अत्यंत क्रांतिकारी होते. ते म्हणतात, शिक्षण म्हणजे माहिती भरणं नव्हे तर आत दडलेली शक्ती जागी करणं असतं. प्रत्येक माणसाच्या आत काहीतरी महान दडलेलं आहे आणि शिक्षणाचं काम तेच असते ते दडलेलं बाहेर आणणं. जोपर्यंत शिक्षण माणसाला आत्मसन्मान देत नाही तोपर्यंत ते शिक्षण अपूर्ण आहे. त्यांनी मांडलेली शिक्षण दृष्टी आजही अस्वस्थ करणारी आहे, कारण ती केवळ नोकरीपुरती मर्यादित नाही तर ती माणूस घडवण्याबद्दल आहे. राष्ट्र या संकल्पनेवर विवेकानंद जेव्हा बोलतात तेव्हा ते राजकीय घोषणांपेक्षा मानसशास्त्रावर जास्त भर देतात. त्यांच्या मते राष्ट्र म्हणजे केवळ भूभाग नाही, ती एक सामूहिक चेतना आहे. भारताचं वैशिष्ट्य राजकीय सत्ता नव्हतं तर आध्यात्मिक शोध होता. पण याचा अर्थ असा नव्हता की भारत दुर्बल राहावा. उलट त्यांना वाटत होतं की अध्यात्म आणि सामर्थ्य यांचा संगम भारतालाच शक्य आहे. त्यामुळेच तर ते तरुणांना आवाहन करतात, तुमचं शरीर बलवान ठेवा, कारण दुर्बल शरीरात महान विचार टिकत नाहीत. मृत्यूबद्दल विवेकानंदांची भूमिका भयमुक्त होती. मृत्यू हा अंत नसून परिवर्तन आहे असं ते ठामपणे सांगतात. पण त्याच वेळी ते मृत्यूची रोमॅन्टिक कल्पना करत नाही. आयुष्य जगणं हेच खरं साधन आहे असं ते म्हणतात. जो माणूस आयुष्यापासून पळतो तो मृत्यू समजलेलाच नसतो. त्यामुळे त्यांचं संपूर्ण तत्वज्ञान जीवनाभिमुख आहे, नकारात्मक संन्यासाविरुद्ध आहे. जसं जसं त्यांचं आयुष्य पुढे सरकतं तसतशी त्यांची देहयष्टी झिजत जाते, पण विचार अधिक तेजस्वी होतात. आजार, थकवा, अपमान, गैरसमज या सगळ्यांतूनही त्यांचा मूलभूत सूर बदलत नाही. तो सूर म्हणजे आत्मविश्वास. ते स्वतः वेदनांत असतानाही समाजाला रडायला सांगत नाहीत तर उभं राहायला सांगतात. हीच गोष्ट त्यांना इतर संतांपेक्षा वेगळं करते. आणि मग जेव्हा ते शांतपणे शरीर ठेवतात तेव्हा असं वाटतं की एक देह संपला पण एक दीर्घ संवाद सुरू झाला आहे. कारण विवेकानंदांचा आवाज मृत्यूनंतर अधिक स्पष्ट होतो. तो प्रत्येक त्या क्षणी ऐकू येतो जेव्हा जेव्हा माणूस स्वतःला कमी लेखतो. तो प्रश्न विचारतो, तू स्वतःला इतका लहान का समजतोस जेव्हा तुझ्या आत अनंत काही दडलेलं आहे. आता पुढील टप्प्यात पाहूयात विवेकानंदांचे विचार जे केवळ भारतीय समाजापुरते मर्यादित राहिले नव्हते तर संपूर्ण मानव जातीला ते प्रश्न विचारू लागले होते. कारण त्यांना जाणवतं की समस्या ही फक्त भारताची नाही आहे, ही समस्या माणसांची आहे. माणूस बाहेर प्रगती करतो आहे पण आत मात्र रिकामा होत चालला आहे. विज्ञानाने जग जवळ नक्कीच आणलंय पण माणसाला स्वतःपासून दूर नेला आहे. विवेकानंद या विसंगतीकडे अत्यंत बारकाईने पाहतात. ते म्हणतात, ज्या क्षणी माणूस स्वतःला फक्त शरीर किंवा फक्त उपभोग घेणारा प्राणी समजतो त्या क्षणी तो स्वतःचं अवमूल्यन करतो. त्यांच्यासाठी अहंकार हा सर्वात मोठा शत्रू आहे, पण अहंकाराचा अर्थ ते वेगळ्या पद्धतीने सांगतात.
विवेकानंदांचा अहंकार म्हणजे आत्मविश्वास नव्हे तर विभाजनाची भावना. मी वेगळा आहे, तू वेगळा आहेस, ही जी भावना आहे तेच दुःखाचं मूळ कारण आहे, असं ते ठामपणे सांगतात. कारण इथूनच स्पर्धा, द्वेष, शोषण आणि युद्ध जन्माला येतात. अद्वैताचा खरा अर्थ त्यांच्या मते हा आहे, जो भिन्नता नाकारायची नाही पण एकात्मता विसरायची देखील नाही. ते भयावर फार खोल विचार करतात. विवेकानंदांच्या मते भीती ही सर्व गुलामगिरीची जननी आहे. देवाची भीती, मृत्यूची भीती, समाजाची भीती, अपयशाची भीती, या सगळ्या भीती माणसाला आतून खिळखिळं करतात. म्हणूनच ते म्हणतात निर्भयी व्हा. शब्द त्यांच्या तत्वज्ञानाचा केंद्रबिंदू बनला. निर्भयता म्हणजे बेजबाबदारी नव्हे तर सत्याशी उभं राहण्याची ताकद. जो माणूस सत्यासाठी उभा राहतो तो हळूहळू भीतीपासून मुक्त होतो. विवेकानंदांना आधुनिक जगातील एक मोठी समस्या जाणवते. माणसाने साधनं निर्माण केली पण त्या साधनांचा तो गुलाम बनला. पैसा, सत्ता, यश, प्रतिष्ठा हे सगळं साधन असायला हवं होतं, पण तेच माणसाचं ध्येय बनलं. आणि जेव्हा ध्येय चुकीचं असतं तेव्हा संपूर्ण जीवन विस्कळीत झाल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच ते सांगतात की जीवनाला एक उच्च मूल्य हवं. ते मूल्य धार्मिक असायलाच हवं असं नाही, पण ते मानवी असायला हवं. नैतिकतेबद्दल विवेकानंद अतिशय ठाम भूमिका घेतात. त्यांच्यासाठी नैतिकता ही बाहेरून लादलेली गोष्ट नाही, तर ती आतून उमललेली एक जाणीव आहे. जेव्हा माणूस दुसऱ्यात स्वतःला पाहतो तेव्हा नैतिकता आपोआप येते. नियमांची गरज कमी होते. म्हणूनच ते म्हणतात की समाज सुधारण्यासाठी आधी माणूस बदलायला हवा. कायदे बदलून माणूस बदलत नाही, तर माणूस बदलला तरच ते कायदे आपोआप बदलतात. विवेकानंद स्त्रीबद्दल बोलतात तेव्हा त्यांच्या विचारांची खोली आपल्याला आणखी स्पष्ट होते. विवेकानंद स्त्रीला केवळ करुणेचा विषय मानत नाहीत, तर ते शक्तीचा स्रोत मानतात. ज्या समाजात स्त्री दडपली जाते तो समाज कधीच उभा राहत नाही, असं ते ठामपणे सांगतात. त्यांच्या मते भारताच्या अधपतनामागे स्त्रीची अवहेलना हे एक मोठं कारण आहे. म्हणूनच ते स्त्री शिक्षण, स्त्री स्वातंत्र्य यावर जोर देतात. हा विचार त्या काळात खूप क्रांतिकारी होता. जसजसं विवेकानंद अधिकाधिक जग पाहतात तसतसं त्यांचं तत्वज्ञान अधिक समतोल होत जातं. ते अति आध्यात्मिक पलायन नाकारतात, तसेच अतिभौतिक उपभोगही नाकारतात. त्यांना हवा असतो मध्यम मार्ग, जिथे शरीर मजबूत आहे, मन शांत आहे आणि बुद्धी जागरूक आहे. हा समतोल साधणं हीच त्यांच्या मते खरी साधना होती. विवेकानंद तरुणांकडे विशेष आशेने पाहतात, कारण तरुणांकडे भीती कमी असते, सवयी अजून घट्ट झालेल्या नसतात. ते तरुणांना सांगतात स्वतःवर विश्वास ठेवा, कारण जो स्वतःवर विश्वास ठेवतो तो जग बदलू शकतो. त्यांनी दिलेला हा संदेश केवळ प्रेरणादायी नव्हता, तो मानसिक गुलामगिरी विरुद्धी होता. त्यांनी तरुणांच्या मनात राष्ट्रप्रेम जागवलं नाही, तर त्यांनी आधी आत्मप्रेम जागवलं. मृत्यू जवळ येत असतानाही विवेकानंदांच्या विचारात अंधार पडत नव्हता. उलट त्यांची भाषा अधिक शांत, अधिक करून, अधिक व्यापक होत होती. त्यांना जाणवतं की त्यांनी जे बोलायचं होतं ते बरंचसं बोलून झालेलं आहे. आता विचारांनी स्वतःचं काम करायचं आहे. त्यांचा मृत्यू हा एक प्रकारचा मौन संवाद बनला, जिथे शब्द थांबले पण अर्थ मात्र सुरू राहिला. आजच्या काळात जेव्हा माणूस पुन्हा अस्वस्थ आहे, पुन्हा तुटलेला आहे, पुन्हा दिशाहीन आहे, तेव्हा विवेकानंद अधिक समकालीन वाटतात. ते आपल्याला सांगत नाहीत की काय मानायचं, ते विचारायला भाग पाडतात. तू स्वतःबद्दल काय मानतोस, तू स्वतःला किती ओळखतोस आणि तू स्वतःशी किती प्रामाणिक आहेस रे. कारण त्यांच्या मते बाहेरचं जग बदलण्याआधी आतलं जग बदलणं आवश्यक आहे. आणि हा बदल कोणत्याही घोषणेतून येत नाही, तो येतो जागरूकतेतून. जेव्हा माणूस स्वतःच्या विचारांकडे पाहायला शिकतो तेव्हा क्रांती सुरू होते, शांत पण खोल.
आता विवेकानंदांचा विचार अशा वळणावर येतो जिथे तो काळाच्या चौकटीत अडकत नाही. ते वर्तमानाकडे पाहतात पण भविष्यासाठी बोलतात. त्यांच्या डोळ्यांसमोर एक असा मानव उभा आहे जो तंत्रज्ञानाने प्रगत होत आहे पण अंतःकरणाने एकाकी आहे. मशीन वेगवान झाली आहेत पण माणसाची दिशा मात्र हरवली आहे. विवेकानंद या विसंगतीला केवळ सामाजिक समस्या मानत नाहीत तर ते तिला आध्यात्मिक संकट मानतात. कारण त्यांच्या मते जेव्हा माणूस स्वतःचा केंद्रबिंदू विसरतो तेव्हा तो बाहेर कितीही पुढे गेला तरी तो आतून मात्र खोकलाच राहणार. ते विज्ञानाचा विरोध करत नाहीत, उलट ते विज्ञानाचा सन्मान करतात, पण ते सावधही करतात की विज्ञान जर मूल्यांशिवाय पुढे गेलं तर ते विनाशाचं साधन बनू शकतं. बुद्धीला करुणेची साथ नसेल तर ती धोकादायक ठरते. म्हणूनच विवेकानंद विज्ञान आणि अध्यात्म यांना विरोधी मानत नाहीत. त्यांच्यासाठी विज्ञान म्हणजे बाहेरचा शोध आणि अध्यात्म म्हणजे आतला शोध. दोन्ही एकत्र आले तरच मानव पूर्ण होतो, अन्यथा माणूस अर्धवटच राहतो. भांडवलशाहीबद्दल ते जेव्हा बोलतात तेव्हा त्यांची भाषा थेट आणि स्पष्ट होते. त्यांना जाणवतं की संपत्तीचा अतिरेक माणसाला स्वार्थी बनवतो तर दारिद्र्य माणसाला असहाय्य बनवतो. या दोन्ही अवस्था मानवतेसाठी घातकच. विवेकानंद कुठल्याही एका आर्थिक व्यवस्थेचा गजर करत नाहीत, पण ते नैतिक समतोलावर जोर देतात. संपत्ती असणं चुकीचं नाही, पण संपत्तीमुळे माणूस बनणं थांबणं हे मात्र चुकीचं. त्यांच्या मते समाजाची खरी परीक्षा ही त्याच्या सर्वात दुर्बल घटकांच्या जीवनमानातून होते. ते वारंवार सांगतात की सेवा ही दयेपोटी केली जाणारी कृती नसावी, ती समतेतून येणारी जबाबदारी असावी. जेव्हा आपण दुसऱ्याला गरीब म्हणून पाहतो तेव्हा आपण न कळत स्वतःला वर ठेवतो, पण जेव्हा आपण स्वतःचाच विस्तार म्हणून पाहतो तेव्हा सेवा नैसर्गिक बनते. या विचारातूनच त्यांची दरिद्र नारायण ही संकल्पना जन्माला येते. ही संकल्पना भावनिक नव्हती, ती तात्विक होती, कारण ती अद्वैताच्या मुळाशी जाऊन बसलेली होती. विवेकानंदांच्या दृष्टीने शिक्षण हे केवळ व्यक्ती घडणीचं साधन नव्हतं, ते राष्ट्र घडणीचं साधन होतं. पण हे राष्ट्र म्हणजे सीमारेषांनी आखलेला नकाशा नव्हे. हे राष्ट्र म्हणजे मूल्यांनी बांधलेली चेतना आहे. त्यांनी कल्पना केली होती अशा समाजाची जिथे व्यक्ती स्वातंत्र्य आहे पण एकटी नाही, जिथे स्वातंत्र्य आणि जबाबदारी यांचा समतोल आहे, जिथे अधिकार मागण्याआधी कर्तव्य समजून घेतलं जातं. ते नैतिकतेला धार्मिक चौकटीत अडकवत नाहीत. त्यांच्या मते नैतिकता ही मानवी जाणीवेची एक नैसर्गिक अवस्था आहे. जेव्हा माणूस स्वतःच्या आत डोकावतो तेव्हा त्याला योग्य अयोग्याची जाणीव आपोआपच होते. म्हणून विवेकानंद उपदेशापेक्षा जागृतीवर भर देतात. ते सांगतात, माझं ऐकू नका, स्वतःला ऐका. हा संदेश अत्यंत क्रांतिकारक आहे कारण तो अवलंबित्व मोडतो. त्यांच्या विचारात स्वातंत्र्य या शब्दाला खूप अर्थ आहे. स्वातंत्र्य म्हणजे मनाला हवं ते करणं नव्हे. स्वातंत्र्य म्हणजे योग्य ते करण्याची क्षमता. ही क्षमता येते शिस्तीतून, आत्मसंयमातून. म्हणूनच विवेकानंद शिस्तीचा आग्रह धरतात, पण ती शिस्त लादलेली नसते, ती स्वेच्छेने स्वीकारलेली असते. बाहेरून लादलेली शिस्त गुलाम बनवते, आतून स्वीकारलेली शिस्त मुक्त करते. विवेकानंदांच्या आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांचा सूर अधिक करून होत गेला. ते कमी बोलायचे, पण जे बोलायचे ते अधिक खोल होत गेलं. त्यांना जाणवतं की प्रत्येक माणूस आपल्या परीने संघर्ष करत आहे, कुणी अज्ञानाशी, कुणी भीतीशी, कुणी दुःखाशी. त्यामुळे त्यांच्या विचारात कठोरतेपेक्षा समज वाढत जाते, पण ते दुर्बलतेचं समर्थन कधीच करत नाहीत. ते करुणा आणि शक्ती यांचा संगम साधतात. ते मृत्यूकडे पाठ फिरवत नाहीत, पण त्याला चिकटूनही राहत नाहीत. त्यांच्या दृष्टीने मृत्यू हा केवळ एक संक्रमण आहे, पण या संक्रमणापूर्वी आयुष्य पूर्णपणे जगणं आवश्यक आहे असं ते ठामपणे सांगतात. अपूर्ण आयुष्य जगून मृत्यूला सामोरं जाणं हे त्यांच्या मते मोठं अपयश आहे.
म्हणूनच ते जगायला शिकवतात, साहसाने, प्रामाणिकपणे आणि आत्मविश्वासाने. आजच्या जगात जिथे माणूस सतत तुलना करतो, सतत धावतो, सतत अस्वस्थ असतो, तिथे विवेकानंदांचा संदेश अधिकच महत्त्वाचा ठरतो. ते सांगतात, थांबा, स्वतःकडे पहा. तुमच्या आत जे आहे ते बाहेर शोधू नका. ही आतली शांतता म्हणजे पलायन नाही, ती कृतीची खरी शक्ती आहे. आणि इथेच त्यांच्या संपूर्ण विचार प्रवासाचा सार सापडतो. विवेकानंद कोणतीही अंतिम व्यवस्था देत नाहीत. ते कोणताही परिपूर्ण समाजाचा नकाशा देत नाहीत. ते देतात एक दिशा, आतून बाहेर पडण्याची, स्वतःपासून समाजाकडे जाण्याची, भीतीपासून निर्भयतेकडे जाण्याची, विभाजनापासून एकात्मतेकडे जाण्याची. काही काळ गेल्यानंतर या विचार प्रवासाचा शेवट जवळ येत असताना विवेकानंद एका अतिशय सूक्ष्म पण निर्णायक प्रश्नापाशी येतात. माणूस म्हणजे नेमकं काय आहे? शरीर की मन की विचार की या पलीकडचं अजून काहीतरी? त्यांच्या मते माणूस म्हणजे केवळ जैविक अस्तित्व नाही, तो केवळ समाजाने घडवलेली रचना नाही, तर तो एक चेतन प्रवाह आहे जो सतत स्वतःला ओलांडण्याचा प्रयत्न करत असतो. माणसाच्या आत असलेली ही ओलांडण्याची आकांक्षा म्हणजेच अध्यात्म. आणि ही आकांक्षा दडपली गेली की माणूस अस्वस्थ होतो, हिंसक होतो, रिकामा होतो. विवेकानंद मुक्ती या संकल्पनेला अतिशय व्यवहार्य अर्थ देतात. त्यांच्या दृष्टीने मुक्ती म्हणजे कुठेतरी दूर मृत्यूनंतर मिळणारी अवस्था नव्हे. मुक्ती म्हणजे भीतीपासून, अज्ञानापासून आणि आत्मतिरस्कारापासून मुक्त होणे. जो माणूस स्वतःला कमी लेखतो तो मुक्त नाही. जो माणूस दुसऱ्याला तुच्छ मानतो तोही मुक्त नाही. आणि जो माणूस स्वतःच्या विचारांवर, भावनांवर, कृतींवर जागरूक आहे तोच मुक्तीच्या दिशेने चाललेला आहे. त्यामुळे मुक्ती ही एक सततची प्रक्रिया आहे, पण अंतिम ध्येय नाही. त्यांच्या मते सर्वात मोठी चूक म्हणजे जीवनाला दोन तुकड्यात विभागणं, एक आध्यात्मिक आणि दुसरं सांसारिक. विवेकानंद ही विभागणीच नाकारतात. त्यांच्या दृष्टीने संपूर्ण जीवनच साधना आहे. खाणं, काम करणं, सेवा करणं, विचार करणं हे सगळं जर जागरूकतेने केलं तर ते अध्यात्म बनतं, आणि जर ते अज्ञानाने केलं तर ते एक बंधन बनतं. म्हणूनच ते सांगतात की प्रश्न कर्माचा नाहीच, तो प्रश्न आहे चेतनेचा. विवेकानंदांच्या विचारात दुःखाला फार महत्त्व आहे, पण ते दुःखाला अंतिम सत्य मानत नाहीत. दुःख हे शिक्षक आहे असं ते नेहमी सांगतात. ते माणसाला खोलात नेणारं साधन आहे, पण दुःखात रमणं किंवा दुःखालाच ओळख बनवणं हे ते नेहमीच नाकारतात. दुःखातून शिकून पुढे जाणं हेच जीवनाचं उद्दिष्ट असावं. त्यामुळे त्यांचं तत्वज्ञान करुण आहे, पण ते दुबळं नाही. जसं जसं ते मानवतेच्या भविष्याकडे पाहतात तसतसं त्यांना एक मोठी शक्यता दिसते आणि एक मोठा धोका देखील दिसतो. शक्यता ही की माणूस कधी नव्हे इतका जोडला गेला आहे त्या तंत्रज्ञानामुळे, ज्ञानामुळे, संवादामुळे. पण धोका हा की तो आतून कधी नव्हे इतका तुटला आहे. विवेकानंद सांगतात की जर ही जोड फक्त बाह्य राहिली आणि आतली तुटलेपणा कायम राहिला तर मानवतेचा संघर्ष अधिक तीव्र होईल. म्हणूनच ते अंतर्मुखतेचा आग्रह धरतात, आणि ती अंतर्मुखता समाजापासून तुटलेली नसते. त्यांच्या दृष्टीने आदर्श मानव म्हणजे असा माणूस जो स्वतःशी प्रामाणिक आहे, दुसऱ्याशी करुणावान आहे आणि जगाशी जबाबदार आहे. हा आदर्श मानव कोणत्याही एका धर्माचा, एका देशाचा, एका काळाचा नसतो. तो सार्वत्रिक असतो. म्हणूनच विवेकानंद आजही केवळ भारतीय संत म्हणून मर्यादित राहत नाहीत. ते जागतिक विचारवंत म्हणून समोर येतात, आणि इथेच या संपूर्ण प्रवासाचा खरा सार समोर येतो. विवेकानंद आपल्याला सांगत नाहीत की त्यांच्यासारखं व्हा. ते आपल्याला सांगतात की तुम्ही स्वतःसारखं व्हा. तुमच्या आत जी शक्ती आहे तिला ओळखा.
तुमच्या आत जो आत्मा आहे त्याच्यावर विश्वास ठेवा, कारण जो माणूस स्वतःला ओळखतो तो कोणत्याही सत्तेला, कोणत्याही भीतीला, कोणत्याही अंधश्रद्धेला गुलाम राहत नाही. या दीर्घ प्रवासाच्या शेवटी एक गोष्ट स्पष्ट होते. विवेकानंदांचा विचार म्हणजे एखादं बंद उत्तर नाही, तर तो एक उघडा प्रश्न आहे. तो प्रत्येक पिढीला नव्याने विचारायला भाग पाडतो. मी कोण आहे, मी कसा जगतो आणि मी जगाला काय देतो. आणि कदाचित याच प्रश्नांतून खरी साधना सुरू होते. माणसं येतात आणि जातात, काळ बदलतो, व्यवस्था बदलतात, पण जे विचार माणसाला उभं करतात, जे विचार माणसाला स्वतःकडे परत आणतात, ते काळाच्या पलीकडे जातात. स्वामी विवेकानंद म्हणूनच इतिहासात बंदिस्त होत नाहीत. ते प्रत्येक त्या क्षणी जिवंत होतात जेव्हा एखादा माणूस स्वतःला कमी लेखण्यास नकार देतो आणि शांतपणे पण ठामपणे म्हणतो, मी दुर्बल नाही, माझ्या आत अमरत्व आहे. मित्रांनो, आता या टप्प्यावर येऊन विवेकानंदांचा विचार पूर्ण वर्तुळ संपूर्ण करायला सुरुवात करतो. सुरुवातीला जो प्रश्न होता की माणूस दुर्बल का आहे, तो आता बदलतो. प्रश्न होतो, माणूस स्वतःला दुर्बल का समजतो. कारण विवेकानंदांना हे स्पष्ट दिसू लागतं की माणसाच्या सर्व दुःखांचं मूळ बाहेर नाही, ते आत आहे. सत्ता, व्यवस्था, अन्याय, गरिबी हे सगळं खरं असलं तरी माणूस आतून खचला नसेल तर त्याला कोणीही कायम दाबून ठेवू शकत नाही. आणि माणूस आतून तुटला असेल तर बाहेरचं स्वातंत्र्यही त्याला वाचवू शकत नाही. या टप्प्यावर विवेकानंद अत्यंत शांत होतात. त्यांची भाषा आता आगेसारखी नसते, ती खोल नदीसारखी होते. ते जाणतात की सर्वांना झटका देऊन जागा करता येत नाही. काहींना समजून घ्यायला वेळ लागतो. म्हणूनच त्यांच्या शेवटच्या विचारांमध्ये कठोरतेपेक्षा स्वीकार अधिक असतो, पण स्पष्टता कमी होत नाही. ते अजूनही ठामपणे सांगतात, माणूस हा दयेचा पात्र नाही, तो शक्तीचा स्रोत आहे. जो समाज स्वतःला कायम पीडित मानतो तो कधीच उभा राहत नाही. विवेकानंद आता मानवाच्या अंतर्मनातल्या सर्वात खोल थरांपर्यंत जातात. ते सांगतात की माणूस सतत स्वतःशीच संघर्ष करत असतो. एकीकडे त्याला सुरक्षितता हवी असते आणि दुसरीकडे स्वातंत्र्य. एकीकडे त्याला समूहात मिसळायचं असतं आणि दुसरीकडे स्वतःचं वेगळेपण जपायचं असतं. या ताणातूनच अस्वस्थता निर्माण होते. विवेकानंद या अस्वस्थतेला पाप मानत नाहीत, ते तिला एक संधी मानतात. कारण जो अस्वस्थ आहे तोच शोध घेतो आणि जो शोध घेतो तोच पुढे चालतो. ते आता अध्यात्माला अंतिम भाषेत मांडतात. अध्यात्म म्हणजे वास्तवापासून दूर जाणं नव्हे, तर वास्तवाला पूर्णपणे स्वीकारणं होय. दुःख, अपयश, भीती, मृत्यू हे सगळं नाकारून माणूस मुक्त होत नाही. हे सगळं समजून, स्वीकारून आणि त्या पलीकडे पाहायला शिकूनच माणूस मुक्त होतो. म्हणूनच विवेकानंदांसाठी मुक्ती म्हणजे परिपूर्णता नव्हे, ती प्रामाणिकता आहे. स्वतःशी खोटं न बोलणं हाच त्यांच्यासाठी खरा धर्म आहे, असं ते अप्रत्यक्षपणे सांगतात. या शेवटच्या टप्प्यावर विवेकानंद माणसाला कोणताही आदेश देत नाहीत. ते फक्त एक आरसा समोर धरतात. त्या आरशात प्रत्येकाला स्वतःचं प्रतिबिंब दिसतं. कुणाला त्यात शक्ती दिसते, कुणाला भीती, तर कुणाला असमाधान. विवेकानंद सांगतात, त्या आरशापासून पळू नका, कारण स्वतःकडे पाहण्याची हिंमत हीच खरी साधना आहे. देवाकडे पाहणं सोपं असतं, पण स्वतःकडे पाहणं मात्र कठीण असतं. आणि मुक्तीचा मार्ग मात्र हाच असतो. ते राष्ट्र, धर्म, समाज या सगळ्या संकल्पनांना शेवटी एकाच ठिकाणी आणून ठेवतात, ज्याला मानवता म्हणतो. त्यांच्या मते जो विचार माणसाला माणसापासून तोडतो तो विचारच चुकीचा आहे, मग तो कितीही पवित्र वाटत असला तरीही. आणि जो विचार माणसाला माणसाशी जोडून ठेवतो तोच विचार योग्य आहे, मग तो कितीही साधा वाटला तरी. या विषयावर ते संपूर्ण जगाचं मूल्यांकन करतात. विवेकानंदांच्या विचारात शेवटी एक प्रकारची शांत करुणा दिसते.
ते जाणतात की प्रत्येक माणूस आपल्या क्षमतेनुसार पुढे जातो. कोणी लगेच समजून घेतं तर कोणी उशिरा. त्यामुळे ते कोणालाही दोष देत नाहीत, पण ते थांबतही नाहीत. ते सतत पुढे जाण्याचं आवाहन करतात. आज नाही जमलं तर उद्या जमेल, पण प्रयत्न थांबवू नका, हा त्यांचा अखेरचा सूर आहे. आणि इथेच त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा, विचारांचा, संघर्षाचा एक अत्यंत शांत निष्कर्ष समोर येतो. विवेकानंद आपल्याला हेच सांगून जातात की जीवनाचा उद्देश स्वतःला लहान बनवणं नाही, तर स्वतःमध्ये दडलेलं महानत्व ओळखणं आहे. देव शोधायचा असेल तर आधी माणूस व्हा. समाज बदलायचा असेल तर आधी स्वतःला बदला. आणि जग सुधारायचं असेल तर आधी स्वतःच्या मनात प्रकाश आणा. स्वामी विवेकानंद म्हणूनच केवळ इतिहासातले नाव राहिले नाहीत, ते एक सतत चालू असलेलं संभाषण बनून गेले, माणूस आणि त्याच्या अंतरात्म्यातलं. जेव्हा जेव्हा एखादा माणूस हार मानायचा विचार करतो, तेव्हा तेव्हा कुठेतरी आतून एक आवाज येतो, उठ, जागा हो, थांबू नकोस. आणि हा आवाज कुठून येतो हे सांगता देखील येत नाही, पण तो आवाज विवेकानंदांचा आहे हे मात्र जाणवतं. मित्रांनो, माणसं मरतात, काळ पुढे जातो, शब्द जुने होतात, पण जे विचार माणसाला उभं करतात, जे विचार माणसाला स्वतःशी जोडतात, ते कधीच संपत नाहीत. आणि म्हणूनच जोपर्यंत माणूस स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करत राहील, तोपर्यंत विवेकानंद जिवंत राहतील. शब्दांमध्ये नाही, तर प्रत्येक त्या क्षणात, ज्या क्षणी एखादा माणूस शांतपणे पण ठामपणे म्हणतो, मी दुर्बल नाही आणि माझ्या आत अनंत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपले स्वामी विवेकानंद माझ्या शब्दांमध्ये मात्र समाप्त होतात. तर हा पॉडकास्ट कसा वाटला हे मला नक्की कळवा. आणि पुन्हा भेटूयात नवीन पॉडकास्टमध्ये एका नवीन विचारवंतासोबत. तोपर्यंत राम राम.